इथं माझ्या लाडक्या बहिणी बसल्या, तुम्हाला सगळ्यांना नमस्कार। परवाच भाऊबीज झालेली आहे, आता रक्षाबंधन झालेलं आहे, पुढे भाऊबीज पण जवळ आलेली आहे, आपल्या ऑक्टोबरमध्येच आहे। भावाच्या नात्याने आम्ही कधी तुम्हाला अंतर पडू देणार नाही, हा शब्द माझा लाडक्या बहिणींना आहे। आणि त्या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं काम चाललंय। माझ्या लाडक्या बहिणींच्या करता दरवर्षी शासनाच्या तिजोरीवर 45,000 कोटी रुपये आपण त्या बाबतीमध्ये तरतूद करून ठेवतो। आम्ही उपकार करत नाही, आमच्या गोरगरीब लाडक्या बहिणींना मदत करणं हे आमचं काम आहे। शेवटी आमच्या महिलांना समाजामध्ये मान मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे। त्याच्यामध्ये कुठेही कुणी आमच्या बहिणीकडं, आमच्या मुलीकडं, आमच्या मातेकडं वाकड्या नजरेने बघता कामा नये। ती आर्थिक बाबतीमध्ये पण तिला काही अधिकार असला पाहिजे, तिला थोडीशी मदत केली, बिघडलं कुठं? शेवटी हे राज्य सर्वसामान्य जनतेच्या करता असतं। मोठी लोक कशाही पद्धतीने राहू शकतात, पण गरिबांनी काय करायचं? म्हणून त्यांच्याकरता पंतप्रधान आवास योजना आणलेली आहे। प्रत्येक गरिबाला, तो कुठल्याही जातीचा धर्माचा असू द्या, तो बेघर असेल तर त्याला आम्ही घर देणार। आज सकाळीच त्याचा आढावा घेतला, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला सांगितलं कमी जर घरं पडत असतील तर सांगा, उद्दिष्ट वाढून देतो। पण माझ्या कोल्हापूरमधला जिल्ह्यातला एक देखील कुठल्याही जाती धर्माचा जर व्यक्ती असेल तर तो गरीब असेल, बेघर असेल तर त्याला आपल्याला घर द्यायचं आहे। तो कार्यक्रम आपण राबवतोय। आम्ही 0% व्याजाने तुम्हाला पीक कर्ज देतो 3 लाखापर्यंत। सावकाराच्या दारामध्ये माझ्या शेतकऱ्याला कोल्हापूरच्या आपण जायला लावत नाही। स्वतः जिल्हा बँकेचे चेअरमन बसले, बोर्ड बसले, सगळे मिळून ते काम करताय। आज तोही एक प्रकारची मदत आपण त्या शेतकऱ्याला करतोय। त्याचबरोबर आपण केंद्र सरकार, राज्य सरकार दरवर्षी 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटला डीबीटी, त्यांच्याही अकाउंटला डायरेक्ट डीबीटी। काहींनी त्याच्यामध्ये गैरफायदा घेतलाय, त्यांना आम्ही कमी करू। काही जण आमच्यावर आरोप करताय की इथं भ्रष्टाचार झालाय। मित्रांनो, काम करत असताना सगळ्या गोष्टी डीबीटी डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकतोय। कुठेही भ्रष्टाचार होता कामा नये ह्याबद्दलची काळजी घेतोय। पारदर्शकता कशी असते तो आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। मुख्यमंत्री करतात, दोन्ही उपमुख्यमंत्री करतायत, अख्खा मंत्रिमंडळ करतायत, परंतु विरोधकांच्या काळात कुठला मुद्दा नाही आणि त्याच्यावर विरोधक अशा प्रकारचा मुद्दा काढतात आणि लोकांची दिशाभूल करतात। पराभव झाला तर दिलदारपणे मान्य केला पाहिजे। मतांची चोरी केली, अरे कुणी चोरी केली? खोटं का बोलता? रेटून बोलायचं पण खोटं बोलायचं, अशा पद्धतीचं काम सध्या विरोधी पक्षाचं चाललेलं आहे। आपण त्याच्यामध्ये लक्ष देऊ नका। मी तुमच्याशी कधी खोटं बोलणार नाही। जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत जनतेला मी खरंच सांगेन। एखादी चूक झाली मी तुमच्या दारात येईल, तुमच्या पुढे सांगेन हे माझं चुकलंय, मला माफ करा। कारण जो काम करतो तोच चुकतो, जो कामच करत नाही, साला कामच करत नाही कसा चुकल? त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती, आम्ही अनेक चढ उतार बघितलेले, कधी माझ्याकडनं पण एखादा शब्द गेला, परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपल्याकडनं चूक होऊन द्यायची नाही। आपण 13-14 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतो। माझ्याकडनं चूक झाली म्हणजे ती महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास, त्याला मी तडा दिला, असं ती घडेल। या पद्धतीनं आमचं महायुतीचं सरकार काम करत आहे। मित्रांनो, आजपासून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळाचे त्या ठिकाणी सदस्य झालेला, कार्यकर्ते झालेला, इथून पुढच्या काळामध्ये देखील तुम्ही माझ्या करवीरमध्ये सगळीकडं फिरत असताना, तिथं काम करत असताना, माझ्या त्या सडोली परिसरामध्ये काम करत असताना, माझ्या कोल्हापूर परिसरात काम करत असताना तुमच्याकडनं देखील कुठली पण चूक होता कामा नये, अशा प्रकारची पण विनंती मी आपल्याला करीन। कारण त्याच्यातून पक्षाची बदनामी होईल, त्याच्यातनं आमच्यासारख्याला मान खाली घालावे लागेल, त्याच्यातनं तुमचाही कमीपणा आहे, लोक तुम्हालाही नावं ठेवतील। शेवटी आपल्याला आपला स्वतःची जे काही लोकांच्या मध्ये एक मान सन्मान प्रतिष्ठा असते ती जपायची असते। ते फार मोठं काम आपल्याला करायचं असतं आणि तशा पद्धतीनं तुम्ही आपण सगळे मिळून त्या बाबतीमध्ये करू। दुधाला अनुदान देण्याच्याबद्दल जेव्हा जेव्हा माझा दूध उत्पादक शेतकरी अडचणीत येतो
त्यावेळेस वेळ पडली तर 5 रुपये, वेळ पडली तर 7 रुपये लिटरला अनुदान देण्याच्या करता देखील आपण कधी कमी पडलो नाही। आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला, आमच्या शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळण्याच्या करता काय प्रयत्न करता येईल, काय पद्धतीनं इथेनॉल झालं तर ज्यूस टू इथेनॉल, बी हेवी टू इथेनॉल, सी हेवी टू एथिनॉल, या पद्धतीनं आपण तिथं मदत करतो। कोजनमधनं वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न करतोय। आज तुमचा भोगावती सहकारी साखर कारखाना हे तुमचं दैवत आहे, परंतु आजूबाजूचा परिसर बघता तो कारखाना त्याची कॅपॅसिटी 5000 टन करणं गरजेचं आहे। मी त्याच्याबद्दल तुमच्या चेअरमन साहेबांची, राहुल भैयांची, बाकीच्या सगळ्या बोर्डाशी बोली, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका। त्याच्यात आपण मार्ग काढू। जिथं राज्य सरकारची मदत लागेल तिथं मी आणि माझे सहकारी तुमच्या पाठीशी आहेत, सहकार खातं तुमच्या पाठीशी आहे। जिथं केंद्राची मदत लागेल तिथं मी स्वतः अमितभाई शहांच्याकडे जाईल, त्यांच्या हातामध्ये NCDC आहे, त्यांना सांगेन की माझ्या कोल्हापूर वासियांना, इथला माझा शेतकरी फार बहादर शेतकरी आहे, तुम्हाला सलाम ठोकला पाहिजे। त्या भोगावती सहकारी साखर कारखान्याचा बोर्ड नशीबवान आहे। अरे आम्हाला तोडणी वाहतूक द्यायला एवढे पैसे द्यावे लागतात, तुम्हाला तोडणी वाहतुकीला 1 पैसा द्यावा लागत नाही, बरोबर ना? लय भारी काम आहे रोज। आणि त्याच्यामुळं तुम्ही तुमचा ऊस तोडून आणता, म्हणजे न ॲडव्हान्स घेता ऊस हे आपला ऊस हार्वेस्टिंग करता, या पद्धतीनं तुम्ही काम करता। आणि ह्या भागातला माझा शेतकरी भोगावती सहकारी साखर कारखान्यावर त्याचा एवढा विश्वास आहे, बाहेरचे कुणी सोमे गोमे आले, सोमे गोमे नाही ह्याच्यात पण काही बसले म्हणतील आम्हाला सोमे गोमे बोलतात, बाहेरचे कुणी सहकार सम्राट आले, साखर सम्राट आले, तरी तुमचं स्वतःचं ते वैभव आहे भोगावती कारखाना, हे तुम्ही जपलंय, वाढवलंय, पुढं टिकवायचं आहे पिढ्यानपिढ्या। त्याच्या माध्यमातून तुमच्या माझ्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता आणायची, आणि ती आर्थिक सुबत्ता आणण्याच्या करता तुम्ही तुमच्या पद्धतीनं कष्ट घेताय। राहुल भैया तुम्हाला मदत करताय, चेअरमन प्रयत्न करताय, परंतु जिल्हा बँकेकडनं स्वतः मुश्रीफ साहेब आहे, राज्य स्तरावर मी आहे, माझे बाकीचे सहकारी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री, आणि देश पातळीवर देखील आपण NDAचे प्रमुख या नात्याने अमित शाह साहेबांच्याकडे जाऊन ती कामं करू। त्याबद्दल देखील आपण कुठलीही शंका मनामध्ये बाळगू नका। त्याच्यामध्ये काटकसरीनं ही कारखानदारी आपल्याला चालवावी लागणार आहे, या पद्धतीनं आपण पुढे जाऊया। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी होती, आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेलच। आताच रक्षाबंधनाची ओवाळणी लाडक्या बहिणींना मिळाली, आणि पुढील ऑक्टोबरमध्ये भाऊबीज ओवाळणी देण्यासाठी आमची तयारी सुरू आहे। लाडक्या बहिणींना एकदम 3000 रुपये मिळणार आहेत। खुद्द अजितदादा पवार यांनी कोल्हापूर येथील सभेत ही माहिती दिली। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर अधिकाधिक लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती शेअर करा। पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। तोपर्यंत धन्यवाद।